या सामन्यातील सामनावीर गत सामन्यातील हिरो ठरलाय अनिकेत. अगदी चांगला खेळ राहिला अनिकेत यांच्या माध्यमातून. नवलाई स्पोर्ट जिंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. संतोष दिसले आणि टीम. जर पाहिलं तर 4 वाजून 30 मिनिटांचा अवधी झालाय आणि आपल्याला 2 उपांत्य सामने, एक अंतिम फेरीची लढत, अर्थातच 4 सामने खेळवायचे आहेत. नक्कीच नवलाई स्पोर्ट जिंती आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती असेल. संतोष दिसले आणि टीम. नवलाई स्पोर्ट्स जिंती आपणास विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला, पंचांना विनंती असेल मैदानाचा ताबा घ्यायचाय, सामना चालू करायचाय. नवलाई स्पोर्ट जिंती आपण आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. हॅलो हॅलो. सळवे 11 सळवे आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. हॅलो हॅलो. चांगला थ्रो पाहायला मिळाला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लव जाधव सर यांच्याकडून. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. नवलाई स्पोर्ट जिंती चला, सामना स्टार्ट करायचे. दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे येऊ द्या. विनंती असेल दोन्ही संघांना. दोन्ही संघांना विनंती असेल आपला अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे येऊ द्या. बॉलर नेम सोमा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतील. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रवी बोरगे. पहिला चेंडू कार्पेट पद्धतीने खेळून काढलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक फेकी करेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच या चेंडूवरती प्राप्त केलेत. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर नक्कीच आपण पाहतोय. सोमा पुन्हा एकदा चांगला चेंडू. वाईड यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता. नक्कीच फलंदाजाच्या बॅटचा कडा घेऊन चेंडू चाललाय यष्टीरक्षकाच्या डोक्याच्या वरून घोषांकित क्षेत्रामध्ये. 2 चेंडू 3 धावा. रवी बोरगे इज ऑन स्ट्राइक मिस्टर PTPL. पाटणचा हार्दिक पांड्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. सोमनाथ मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहेत. एक अष्टपैलू खेळाडू. 17 ते 18 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
3 चेंडू 3 धावा. रवी बोरगे इज ऑन स्ट्राईक. पुढील चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते 30 यार्ड सर्कलमध्ये. कोणतीही धाव मिळणार नाही या चेंडूवरती. निर्धाव चेंडूने सांगता होते. 4 चेंडू 3 धावा. बघा बांधून ठेवले रवी बोरगे याला. हार्दिक पांड्या. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोमाकडून. नक्कीच चांगली गोलंदाजी. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. खराब चेंडू. स्क्वेअर मारा. पंच आमच्याकडे वळतायत. नक्कीच वाईट चेंडू असेल. अवांतर चेंडू. धावसंख्या अवांतर धावसंख्येत वाढ. धावसंख्या पुढे सरसावते. 4 धावा धावफलकावरती लगावल्या गेलेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत सोमाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ झालाय. नक्कीच 4 धावा धावफलकावरती अंकित केलेत. आतापर्यंत कोणताही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढील चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक षटकार. आतापर्यंत रवी बोरगेला मात्र बांधून ठेवलं होतं परंतु 5व्या चेंडूवरती मात्र फेकून दिलाय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूने षटकाची सांगता होते. धावफलकावरती धावा लगावलेत 10. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलंय. चला थोडं स्पीडअप करायचंय विनंती असेल. नवलाई स्पोर्ट जिंती थोडंसं स्पीडअप करायचंय. पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती धावा जाते. विदाउट लॉस 10. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. रवी बोरगेने 6 चेंडू फेस केले आणि 9 धावा अर्जित केलेत. एक षटकार मात्र जरूर आपल्या बॅटमधून खेचला होता. आता मात्र स्ट्राईक असेल मिस्टर अनिकेत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाजी मार्कवरती. सूरज सूरज चांगला चेंडू. निर्धाव चेंडू. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पहिलाच निर्धाव चेंडू. सूरज कमबॅक करतोय. चांगला चेंडू हाताळतोय. अनिकेतला मोठा फटका खेळण्यापासून. पुढील चेंडू शॉर्ट चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय. नक्कीच धावफलकावरती धावा लगावलेत 11. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडू शेष असतील या षटकातील. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. सूरज चला स्पीडअप करायचे. सूरज टू अनिकेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव नक्कीच या चेंडूवरती मिळेल अनिकेतला. पुन्हा आपण स्ट्राईक वरती पाहतोय मिस्टर रवी बोरगे. पाटणचा हार्दिक पांड्या. पुढील चेंडू मिस्टर सूरज यांचा. सामना करतील रवी बोरगे. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये सूरज यांच्या मार्फत. टेस्ट मॅच नक्कीच इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच चालू आहे. टेस्ट सामना आपल्याला इकडे सुद्धा टेस्ट मॅच पाहायला मिळते. 3 चेंडू डॉट आलेत.
चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट चेंडू. वेगावर स्वार. चांगली गती पाहायला मिळते आपल्याला. अचूक टप्पा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज भेदक मारा करतोय गोलंदाजीचं. चांगलं प्रात्यक्षिक. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये. क्षेत्ररक्षक आहे लॉंगवरून. एक धाव नक्कीच या चेंडूवरती अर्जित केली जाईल. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली सूरजकडून. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 3. धावफलकावरती धावा येत आहेत 13. लॉस ऑफ 0 विकेट. धावफलकावरती धावा लागवल्यात 13. चला स्पीडअप करायचे विनंती असेल दोन्ही टीमला. गोलंदाजाचं नाव बाबूराव पाटील. नक्कीच जर आपण पाहिलं, आपण या आधीच्या सामन्यामध्ये सुंदर गोलंदाजी साकारली होती बाबूराव. पहिला चेंडू पुन्हा एकदा यष्टांचा वेध घेतोय चेंडू. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय बाबूरावच्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुमार अमर कदम. मागील सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. बाबूराव पहिल्याच चेंडूवरती महत्वाची विकेट मात्र आपल्या नावावर केले बाबूरावने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती धावा मात्र जाऊन पोहोचले 13. पुढील चेंडू पुन्हा एकदा फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. कॅच होईल का? तर नक्कीच इथे झेल सुटलाय. चेंडू केलाय धरणीला दान. 2 धावा मात्र धावफलकावरती मिळवल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच चेंडूवरती अमर कदम नक्कीच 2 धावा मिळवल्यात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतात 15. लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडूंचा खेळ झालाय. फुल टॉस चेंडू फेकून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. कडक कुमार अमर कदम यांची बॅट मधून आलाय खणखणीत दणदणीत षटकार. मागील मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच का मला प्लेयर ऑफ द मॅच मिळाला याचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा दाखवताना कुमार अमर कदम. नक्कीच जसं लवसरांनी सांगितलं कुमारचे नक्कीच श्री होतील. पुन्हा एकदा रनअप मध्ये व्यत्यय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फेकून दिलाय मिड विकेटच्या दिशेने. प्रेक्षक बनतील क्षेत्ररक्षक. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. कुमार अमर बोरगे यांच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. चेंडू होता स्लॉट मध्ये. अमर कदम चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अमर कदम यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 27. लॉस ऑफ 1 विकेट. 2 चेंडू शेष असतील या षटकातील. हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं जातं. चांगली फलंदाजी. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि पुन्हा एकदा सेम चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. धावा धावफलकावरती लागवले 33. लॉस ऑफ 1 विकेट. लक्ष द्या महत्वपूर्ण सूचना. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे, एवाडी फायटर्स
मराठा वॉरियर शिळ संघ आपला प्रतिनिधी प्लीज कर्णधार आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे एवाडी फायटर्स मराठा वॉरियर शिळ आणि विजयी संघाच्या दरम्यान नक्कीच आपण लॉट्स करणार आहोत. तीन चेंडू 3 षटकार नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले कुमार अमर कदम यांच्या बॅटमधून. चौथा येणार का याची उत्कंठा नक्कीच असेल. नाही तर नक्कीच घोषांकित क्षेत्रामध्ये नक्कीच एक धाव मिळेल या चेंडूवरती. धावफलकावरती धावा लगावल्या 34. विजयासाठी 35 धावांचं लक्ष असेल नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाला. 35. 18 चेंडू 35 धावांचं लक्ष असेल नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाला. सळवे 11 सळवे संघाला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. तसेच नवलाई स्पोर्ट्स जिंती आपण आपले 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. थोडं सहकार्य करायचं आहे मित्रांनो. अजूनही आजच्या दिवसातील 4 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. चेक. विनंती असेल त्वरा करायची आहे. अतिरिक्त वेळ आपल्याकडे नाहीये. नक्कीच त्याच दरम्यान रिदिका चषक 2024च्या माध्यमातून मुख्य व्यासपीठावर शुभागमन होत आहे. आत्मारामजी सनस साहेब शिवसेना उपजिल्हा प्रमुख, त्यांच्या बरोबरीने श्री सचिनजी अस्वे साहेब युवसेना शहर प्रमुख जळगाव, ग्रामीण संपर्क प्रमुख महेश काटकरजी साहेब शिवसेना उपविभाग प्रमुख घनसोली, रमेशजी घोडेकर साहेब शिवसेना शाखा प्रमुख घनसोली, अशोक बिलारे साहेब शिवसेना शाखा प्रमुख घनसोली, सर्व मान्यवरांचं आम्ही रिदिका चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. अगदी बापू यांच्यावर असलेलं प्रेम आणि या बापू यांच्यावरती असलेल्या प्रेमाखातीर ही सर्व व्यक्तिमत्व अगदी आज या स्पर्धेला उपस्थित राहिलेले आहेत. मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय सर्व मान्यवरांची मांदियाळी आणि ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जात आहेत. मुख्य व्यासपीठावर अगदी सर्व मान्यवर बापू यांच्या समवेत विराजमान आहेत. रिदिका चषक 2024च्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. नवलाई स्पोर्ट्स जिंती आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. विनंती असेल. चेक. येस आपण इनिंग दरम्यान साक्री 11 टेटमेवाडी या संघाच्या माध्यमातून बापू यांच्यावर असलेलं प्रेम आणि बापू यांचा आजचा वाढदिवस नक्की साजरा केला जाईल. साक्री 11 टेटमेवाडी संघाचे सर्व खेळाडू यांच्या माध्यमातून एक जर पाहिलं तर बापू यांच्यावर असलेलं प्रेम, त्यांच्यावर असलेला जिव्हाळा, बापू यांच्यावर असलेला स्नेह अगदी आपण पाहतोय आणि मुख्य व्यासपीठावर केक कापून हा आनंद साजरा केला जाईल. नक्कीच समाजकारण असू द्या, त्याचबरोबर क्रिकेट, काळेवाडी विभाग, रामिष्टेवाडी गाव आणि पाटण तालुक्यामध्ये नेहमी चर्चेमध्ये असलेले हे व्यक्तिमत्व संजयजी अंबुळकर साहेब बापू. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. विनंती असेल दोन्ही पंचांना. नवलाई स्पोर्ट्स सोनवडे एवाडी फायटर्स मराठा वॉरियर शिळ आपण या ना प्लीज. नवलाई स्पोर्ट्स सोनवडे उदय खांडेकर आणि टीम आपण जर आला असाल तर यायचंय प्लीज. विनंती असेल. एवाडी फायटर्स आणि मराठा वॉरियर शिळ आपण देखील या आणि विजयी संघ नक्कीच आपण लॉट्स करणार आहोत. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूवरती नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. श्री 11 साक्री, श्री 11 टेटमेवाडी यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय साक्री 11 टेटमेवाडी हा आनंद साजरा केला जातोय. बापू यांच्यावर असलेलं प्रेम आणि जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच केक कटिंग करून हा आनंद साजरा केला जातोय. संपूर्ण काळगाव विभाग असू द्या, पाटण तालुका असू द्या, अगदी हे व्यक्तिमत्व नेहमी चर्चेमध्ये राहिलंय. समाजकारणामध्ये नेहमी अग्रेसर असणारे हे व्यक्तिमत्व. बापू आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो हीच शिवचरणी प्रार्थना. आपल्या हातून असं समाजकार्य आणि शिवकार्य घडत राहो. उदंड आयुष्याच्या शिवमय शुभेच्छा. वाढदिवस अभिष्ट चिंतन संजयजी अंबुळकर साहेब बापू. आणि या व्यक्तिमत्वाने आपल्या कार्याने मात्र सर्वांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस अगदी सकाळच्या सत्रापासून मोठ्या जोशामध्ये साजरा केला जातोय. थँक्यू सो मच साक्री 11 टेटमेवाडी. धन्यवाद. 3 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रवी स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय. पॅडीच्या बॅटमधून 2 धावा नक्कीच प्राप्त केलेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू यष्ट्यांच्या मागे चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. नक्कीच 1 धाव अर्जित केली जाईल. 4 चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. रवी बोरगे. चला स्पीडअप करायचे थोडं विनंती असेल. 4 चेंडू 2 धावा. विजयासाठी 35 धावांचं लक्ष. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर चेंडू धावसंख्यात 1 ने पुढे सरसावते धावफलकावरती. धावा लगावलेत 4 चेंडू 4 धावा. नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. कुठेतरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातात असताना आपल्याला जरूर मोठे फटके खेळावे लागतील. 4 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता होते 5 चेंडू 4 धावा. काय गोलंदाजी साकारले मित्रांनो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुन्हा एकदा चांगला चेंडू. मिड विकेटच्या दिशेने खेळायचा प्रयत्न जरूर होता परंतु डॉट चेंडूने सांगता होते ओव्हरची. पहिल्या षटकाखालीस धावफलकावरती धावा जोडले 4. लॉस ऑफ 0 विकेट. चला स्पीडअप करायचे. जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये मित्रांनो. विनंती असेल दोन्ही संघांना. सळवे 11 सळवे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे आपण. आपल्याकडे जास्तीचा वेळ नाहीये. विनंती असेल आपणास वारंवार विनंती केली जाते थोडंसं स्पीडअप करायचंय. आयोजकांकडून विनंती केली जाते. पंच सामना चालू करायचंय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन प्रगतीपथावर. अमित गोलंदाजी मार्क वरती. अमित वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येतात. चला स्पीडअप करायचं. विनंती असेल दोन्ही संघांना. चला सामना स्टार्ट करायचे. अमितचा पुढील चेंडू. चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक षटकार. संतोषच्या बॅटमधून येतोय खणखणीत दणदणीत षटकार. जर आपण पाहिलं पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच मोठा फटका आला नव्हता परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र पहिल्याच चेंडूवरती प्रहार केला जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता परंतु 1 धाव मात्र लेगबायच्या स्वरूपामध्ये अर्जित केली जाईल स्कोर बोर्डवरती. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 11. त्याच दरम्यान पाटण टेनिस क्रिकेटमधील 40+ चिता संजयजी देसाई साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. वेलकम संजय देसाई साहेब. रिधिका चषक 2024च्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत.
वाईट चेंडू +1 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील. पंच आम्हाला सांगतायत. नक्कीच धावफलकावर जर आपण पाहिलं तर 13 धावा धावून पोचलेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल इथे मात्र अमितला आपल्या संघासाठी. 35 धावांचं लक्ष समोर असेल. 2 चेंडूंचा खेळ. पुन्हा एकदा चांगला चेंडू खेळून काढलाय गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं. 1 धाव मिळेल या चेंडूवरती. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचते 14. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार मात्र जरूर आला होता पहिल्या चेंडूवरती, परंतु आता मात्र बांधून ठेवलंय फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून. चला स्पीडअप करायचे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला. पॅडवरती चेंडू होता लेग बायच्या स्वरूपात. पुन्हा एकदा पंच आम्हाला सांगतायत 1 धाव अर्जित केली जाईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत 16. लॉस ऑफ 0 विकेट. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे या जरा प्लीज आपले लॉट्स करत आहोत आपण या प्लीज. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे, एवाडी फायटर्स, मराठा वॉरियर शिळ आणि विजयी संघ नक्कीच आपण लॉट्स करणार आहोत. पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. डॉट चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. जर आपण पाहिलं तर धावा मात्र धावफलकावरती लागवलेत 15. लॉस ऑफ 0 विकेट. 7 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे सामना जिंकायला. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. वाईट चेंडू असेल. अवांतर चेंडू. अवांतर धाव. धावफलकावरती धाव ऍड होते 16. लॉस ऑफ 0 विकेट. एकोणीस धावांची आवश्यकता असेल इथून पुढे सामना जिंकायला. 7 चेंडू 19 धावा. नक्कीच नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाला 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे जर सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. पुन्हा एकदा चांगला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच 3 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवलेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं लॉंगॉनच्या दिशेला. इथे मात्र षटक संपुष्टात आलंय. धावफलकावरती मात्र धावा लागलेत 17. लॉस ऑफ 0 विकेट. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू 18 धावा. नक्कीच आपण लॉट्स कव्हर करणार आहोत. ओमसा एमटीसी 4 संघ आहेत. नवलाई स्पोर्ट्स सोनावडे, एवाडी फायटर्स, मराठा वॉरियर शिळ आणि विजयी संघ. अगदीच मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण लॉट्स करत आहोत. अगदी पहिल्या 2 चिठ्ठ्यामध्ये पहिला सामना कोणाचा येईल आणि दुसऱ्या सेमीफायनल अर्थात दुसरा उपांत्य सामना कोणाचा येईल तर अगदी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या उचलणार आहोत. पहिली उपांत्य लढत अगदी आपल्या समोर येईल. एवाडी फायटर्स विपक्षात. अगदी उपांत्य सामन्यामध्ये एवाडी फायटर्स संघासोबत 2 हात करताना दिसेल नवलाई स्पोर्ट्स सोनावडे आणि दुसरी उपांत्य लढत असेल विजयी संघ विपक्ष मराठा वॉरियर्स शिळ. गोलंदाजी मार्क वरती प्रतीक. शेवटचं षटक 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. फेकून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 18 धावा 17 धावा सॉरी. इथून पुढे मात्र समीकरण असेल 5 चेंडू 17 धावा. कंपल्सरी चेस असेल. चला स्पीडअप करायचंय. विनंती असेल सळवे 11 सळवे संघ आपणास विनंती असेल थोडं स्पीडअप करायचंय. 5 चेंडू 17 धावा. थोडं स्पीडअप करायचंय विनंती आहे. सळवे 11 सळवे. 3 मॅच अजून आपल्याला खेळवायच्या आहेत. पाच चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा
फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्याच्या वरून. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक षटकार. नक्कीच लोअर फुलटॉस होता मात्र त्याला फेकून दिलाय. संतोषच्या बॅट मधून येतोय एक खणखणीत दणदणीत षटकार. इथून पुढे 4 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल टीम नवलाई स्पोर्ट्स जिंती संघाला. चला स्पीडअप करायचंय विनंती असेल. सामना चालू करायचंय. 4 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. होईल का झेल? झेल सुटलाय. नक्कीच मिस फिल्डिंग झाले. रनआउटची संधी आहे का? तर नक्कीच हो. 2 धावा मात्र नक्कीच या चेंडूवरती मिळतील. 3 चेंडू 9 धावा. चांगली रनिंग द बिटवीन आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. खराब क्षेत्ररक्षण. नक्कीच झेल मात्र इथे ड्रॉप केलाय. बघूया मोठा फटका येईल का. जर आपण आजच्या दिवसाभरात पाहिलं जेव्हा जेव्हा नक्कीच झेल सुटलाय मात्र त्यावेळी मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात आलंय. मोठे फटके मोठे षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. आता पाहूया संतोष यांच्या बॅट मधून मोठे फटके येणार का. चला सामना चालू करायचा आहे. 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र 2 चेंडू 9 धावा. 2 मोठे फटके खेळावे लागतील नक्कीच संतोष यांना. जर आपल्या संघाला इथून पुढे जिंकून द्यायचं असेल तर संघ कुठेतरी अडचणीत आहे आणि अडचणीतून बाहेर काढावं लागेल. त्यासाठी आपल्याला 2 मोठे फटके खेळावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. 2 चेंडू 9 धावा. पंच आमच्याकडे वळतायत. अवंतर धाव अवंतर चेंडू. धावसंख्या इकडे सरसावते. समीकरण आपल्या समोर नव्याने. 2 चेंडू 8 धावा. नक्कीच 2 चौकार जरी खेळले तरी आपण हा सामना जिंकू शकतो. गोलंदाजाला मात्र कुठेतरी दबावाखाली गोलंदाजी करावी लागते. 2 चेंडू आणि 8 धावा. एक मोठा फटका येणार की एक डॉट चेंडू. पुन्हा एकदा फेकून दिलाय आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. येतोय खणखणीत दणदणीत रिधिका चषक षटकार. आता फक्त 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असेल. काय फलंदाजी. नक्कीच कुठेतरी प्रेशर मध्ये पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज. चेक. ॲडव्होकेट रणधीरजी येळवे साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन झालंय. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मी विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या. वेलकम सर. प्रवीण प्रतीक. शेवटचा चेंडू असेल. 1 चेंडू आणि 2 धावा. सामन्याचा नियम आहे कंपल्सरी चेस राहील. आपल्याला कंपल्सरी 2 धावा या चेंडूवरती मिळवाव्या लागतील. चला स्पीडअप करायचंय विनंती असेल. सर्वे 11 सर्वे टीम थोडं स्पीडअप करायचंय. इथून पुढे आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. 1 चेंडू आणि 2 धावा. कोण जिंकणार हे नक्कीच आपल्याला या चेंडूच्या नंतर कळेल. मैदानाच्या आतमध्ये 1 चेंडू 2 धावा. प्रेशर प्रेशर. नक्कीच इथे मात्र 1 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता होती. एका धावेवर समाधान मानावं लागलंय. इथे मात्र सामना जिंकलाय सर्वे 11 सर्वे संघाने.
नक्कीच लव सरांनी याआधी सुद्धा उल्लेख केला होता, एक धाव खूप महत्त्वाची असते आणि इथे मात्र एका धावेने सामना जिंकलाय सळवे 11 सळवे संघाने. चेक.